थोडा फॅमिली बॅकग्राऊंड एवढा सपोर्ट नव्हता. घरी पण थोडा फॅमिली डिस्प्यूट झाला, त्यामुळे मला बॉडी बिल्डिंग थोडी क्विट करावी लागली. पेटीड व्यायामशाळा आता पण महिना 5 रुपये महिना फी आता पण. बर. त्यावेळेला पण 5 रुपये महिना फी होती. त्या जिम मधून मी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली, म्हणजे नॅचरली. त्यावेळेला मी प्रवीण सतपाल सर, गुरुदत्त व्यायामशाळा, तिकडे जाऊन मी व्यायाम करायला लागलो. फार मोठी व्यक्ती. हो, फार मोठी व्यक्ती. 100% गुरु बोलतात त्याप्रमाणे व्यायाम करायचा, आणि व्यायाम करून आमच्याकडून घ्यायचे पण. आता सारखं नाही की बाबा एवढे पैसे दे लागतील, तेवढे पैसे दे तरच शिकवणार, असं नाही. म्हणजे खरे गुरु तुमच्याच काळात. हो हो. कितीतरी मुलं अशी असतात की येतात 2 महिने 3 महिन्यामध्ये बॉडी बनवायची आहे. इझी नाहीये. किती वर्ष घासावी लागते तेव्हा कुठे बॉडी. हळूहळू थोडा थोडा मसल वाढतो. एकदमच जर तुम्ही बोलाल की मला डायरेक्ट आर्नोल्ड बनवायचं आहे तर इझी नाहीये. बरोबर. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मसफिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मसफिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण त्याला कोणतेही पैसे लागत नाही, ज्यामुळे तुमचं आमचं प्रेम हे वाढतच राहणार. तर आज माझ्यासोबत मुंबईतील फार जुने शरीर सौष्ठवपटू आहेत सिद्धेश खानविलकर. तर आज आपण त्यांच्यासोबत एक दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत. त्यांची बॉडी बिल्डिंग मधली जर्नी कशी स्टार्ट झाली, सध्या ते काय करताय, आणि संपूर्ण बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस इंडस्ट्री मधलं संपूर्ण नॉलेज आज आपण त्यांच्या तोंडून वधवून घेणार आहोत. सिद्धेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. सिद्धेश सर, बॉडी बिल्डिंग म्हटलं तर खूप कष्टाचा खेळ आहे. मेहनत खूप करावी लागते, जिद्द चिकाटी फार लागते, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पैसा असला पाहिजे. बरोबर. तर ही बॉडी बिल्डिंगची जर्नी आज आपण तुमची जाणून घेणार आहोत. तुमचं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? माझं बालपण मुंबईचंच आहे. माझं शालेय शिक्षण राममोहन स्कूलमध्ये आहे, राममोहन इंग्लिश स्कूल, आणि कॉलेज माझं भवन्स कॉलेजमध्ये मी होतो. बरोबर. 12वी पर्यंत शिक्षण घेतलंय. आणि पुढे मग मी बॉडी बिल्डिंग ह्या गेम मध्ये थोडा इंटरेस्टेड होतो. त्यामुळे मी कॉलेज नंतर हळूहळू बॉडी बिल्डिंग कडे फोकस होता माझा. नाही, पण कॉलेज लाईफ मध्ये असं तुम्ही कोणाला बघितलं होतं का की आपण या फील्ड मध्ये जावं असं मनात आलं तुमच्या? स्पर्धा वगैरे मी बघायला जायचो खूप. आम्ही मित्र बघायला जायचो, कारण की जस्ट एक्झाम दिली होती आणि व्यायामशाळा मी जॉईन केली होती. तर त्यावेळेला आम्ही स्पर्धा वगैरे बघायला जायचो. त्या स्पर्धांमध्ये मी त्या टायमाला बघितलं होतं तर अनिल राऊत होते, श्याम राठे सर होते, मनीष आडिलकर सर होते. ते आमचे गुरुच आहेत. त्यांच्या अंडरच मी जे काय शिकलोय आतापर्यंत. प्रवीण सतपाल सर आहेत, ते पण आम्हाला गाईड करत असतात. तर असे व्यक्तींना त्या टायमाला खूप पाहून आम्हाला पण वाटलं की आम्हाला पण बॉडी बिल्डिंग करावी आणि त्यामध्ये नाव बनवावं. तर केला, प्रयत्न केला. मी जास्त वर्ष बॉडी बिल्डिंग नाही करू शकलो. एक 3-4 वर्ष बॉडी बिल्डिंग केली, कारण की थोडा फॅमिली बॅकग्राऊंड एवढा सपोर्ट नव्हता. घरी पण थोडा फॅमिली डिस्प्यूट झाला, त्यामुळे मला बॉडी बिल्डिंग थोडी क्विट करावी लागली. कारण की फॅमिली सपोर्ट नव्हता. जे काय मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती जे काय कमवलं, बॉडी बिल्डिंग केली. 2009ला मी बॉडी बिल्डिंग सुरुवात केली आणि 2012 पर्यंत मी केली. पण सुरुवातीला तुम्ही जिम मध्ये पहिलं पाऊल नेमकं कधी टाकलं होतं? एक व्यायामाच्या उद्देशानं, बॉडी बनवायच्या उद्देशाने? 2002ला मी एक्झाम दिली 10th ची, आणि मी जिम मध्ये गेलो की कॉलेजला जायचं, थोडा फिजिक वगैरे चांगली पाहिजे. त्या हिशोबाने मी जिम मध्ये गेलो. तर जिम होती आमच्याकडे पेटीड व्यायामशाळा.
पेटीट व्यायामशाळा आता पण महिना 5 रुपये महिना फी 5 रुपये महिना आता पण. बरं. त्यावेळेला पण 5 रुपये महिना फी होती. त्या जिम मधून मी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली, म्हणजे नॅचरली फळं, ड्रायफ्रुट्स, अंडी, चिकन. तेव्हा सांगायला असं कोण नव्हतं, पण मी केली, सुरुवात केली. तिकडनं मी कॉम्पिटिशन पण केल्या, पण तिकडे काय नंबर लागायचा 4था 5वा असा नंबर लागायचा, कारण की कोण गाईड करणारच नव्हतं. जे भेटेल ते खायचं, घरचं डाळ भात असायचा. जे काय आपल्याला कोण सांगेल बाबा हे खा, मग ते खा, तसं आपण खाऊन खाऊन हळूहळू सुरुवात केली. मग त्यानंतर हळूहळू थोडी आयडिया यायला लागली की बाबा बॉडी बिल्डिंग करायची बोलल्यावर नुसतं व्यायाम करून तर फायदा नाही आहे, डाईट तर हवाच, पण त्यामुळे कोणतरी मार्गदर्शन पण करणारा माणूस पाहिजे आपल्या पाठी. मग नंतर हळूहळू मी जिम आपल्या पेटीट व्यायामशाळेतून माझा एक मित्र आहे आदेश मोगे म्हणून, तो मला म्हणाला की बघ हे करतोय, बॉडी बिल्डिंग करतोय, सगळं ठीक आहे, पण थोडं फिटनेस बद्दल नॉलेज पण खूप गरजेचं आहे. मग त्यानंतर तो स्वतः गोल्ड जिम मध्ये होता नेपेन्सी रोडला. त्यांनी मला सांगितलं सर्टिफिकेशन कर, त्याच्यामुळे तुला काहीतरी ग्रोथ मिळेल, नॉलेज मिळेल, तुला नॉलेज मिळेल. मग त्याच्यामधून तू 2 क्लायंट्स घेशील, क्लायंट्स मधून तुला 2 पैसे मिळतील. बॉडी बिल्डिंग तर करच, पण साइड बाय साइड हे पण कर. त्यावेळेला मी गोल्ड जिम जॉईन केली. पैसे नव्हते, थोडे जमवले कसे तिकडे मित्रांनी थोडाफार सपोर्ट केला आणि मग तिकडे मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मी तिकडे सर्टिफिकेशन केलं आणि नंतर थोडंफार न्यूट्रिशनचं नॉलेज आलं, वर्कआउट फॉर्मचं नॉलेज आलं. पण ते एक फिजिकली म्हणजे नवीन क्लायंट्सला किंवा चांगले घरच्या क्लायंटला ठीक आहे, पण बॉडी बिल्डिंग साठी असं बघायला गेलं तर मी मनीष सरांकडे जॉईन झालो. मनीष सरांना मी 2004 पासून ओळखतो, बरेच वर्ष झाले. हो, मग मनीष सरांनी मला सांगितलं काय करायचं, कसं काय करायचं. पण मनीष सर त्यावेळेला कसं सेलिब्रिटी ट्रेनर असल्यामुळे ते आम्हाला गाईड करायचे, पण व्यायाम नाही मी करू शकलो त्यांच्याकडे, खूप कमी केला, पण खूप कमी. त्यावेळेला मी प्रवीण सकपाल सर, गुरुदत्त व्यायामशाळा, तिकडे जाऊन मी व्यायाम करायला लागलो. फार मोठी व्यक्ती, हो फार मोठी व्यक्ती. त्यांनी त्यांच्याकडे वर्कआउट, त्यांचा जो वर्कआउट होता तो अजून पण मी माझ्या स्टुडंट लोकांना सांगतो की तेवढा पूर्ण नाही पण थोडाफार तरी करा, कारण की त्यांचा वर्कआउट जो होता तो एक म्हणजे नेक्स्ट लेवलचा होता. गुरुदत्त व्यायामशाळेमध्ये त्या काळी तुमच्यासोबत कोण कोण होतं वर्कआउटला एक अंदाजे, की जे आता बॉडी बिल्डिंग मध्ये प्रसिद्ध आहेत? त्या टायमाला किरण पाटील सर होते. किरण पाटील शिर्डीचे. किरण केनी होता. बर. परत सुहास सर असतील कदाचित. सुहास सर जस्ट लेफ्ट झाले होते व्यायामशाळेतून. ओके. जस्ट लेफ्ट झाले होते, पण किरण पाटील वगैरे होते. बरोबर. किरण केनी होते. परत महेंद्र पगडे यायचे. हो, महेंद्र पगडे, हो, पुण्यावरून यायचे. पुण्यावरचे. तर खूप सारे बॉडी बिल्डर आहेत, ते आले होते आणि येऊन वर्कआउट वगैरे केला होता त्या टायमाला. पण सरांचा वर्कआउट जो होता ना, की त्यावेळेला बॉडी बिल्डिंग मध्ये एवढी मोठी नसायची, जसं आता वर्षभर हे करा तसं नव्हतं. त्या टायमाला एक 2-3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 6 महिने बॉडी बिल्डिंगचा पिरियड असायचा. 3-4 महिने आपलं गेनिंगचा असायचा आणि 2-3 महिने कटिंगचा. बस तेवढ्यावर, जास्त मेडिसिन नाही, काही नाही, जास्त करून डाईट आणि वर्कआउटचा फोकस. पण एक काय वाटतं तुम्हाला, ओल्ड स्कूल चांगले का आताचे जे नवीन नवीन इक्विपमेंट आता आपण बघतोय ते चांगले होते? कसं आहे, वेळेप्रमाणे माणसांनी बदलायला तर हवंच. त्याच्यामध्ये सायंटिफिकली आता खूप त्याच्यामध्ये फरक आहे आणि आहेत, पण ते करणं गरजेचं आहे. कारण की ते केल्यामुळे आपल्याला थोडा वेळ वाचतो. कारण की आम्ही पण वर्कआउट करायचो त्यावेळेला, पण आता जे सायन्सच्या हिशोबाने ते सांगतात, पण ते तुमचं फिटनेस साठी ठीक आहे, पण तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायचं तुम्हाला ओल्ड स्कूल करणं खूप गरजेचं आहे. कारण की तो वर्कआउट तेवढा डाईट. आम्ही पण आता जे हे प्रेप कोच वगैरे आहे ते एवढं लिहून देतात, एवढं खा तेवढं खा, ठीक आहे. आता त्यावेळेला एवढी परिस्थिती पण नव्हती की एवढं खा तेवढं खा. आम्ही जास्तीत जास्त फोकस आमचा व्यायामावरतीच असायचा आणि मेडिसिन वगैरे तर खूप कमीच, म्हणजे नाईटच्या बरोबरच आहे. म्हणजे फक्त आम्हाला गुरु सांगायचे बाबा हे करा, तर मग आम्ही त्याच्यावरती फोकस करायचो आणि 100% गुरु बोलतात तर त्याप्रमाणे व्यायाम करायचा. आणि व्यायाम करून आमच्याकडून घ्यायचे पण. आता सारखं नाही की बाबा एवढे पैसे दे, तेवढे पैसे दे तरच शिकवणार, असं नाही. म्हणजे खरे गुरु तुमच्याच काळात. हो, मार्गदर्शन पण असं. आता तर असं आहे की बाबा पैसे पाठव, पैसे आले तरच तुला शिकवणार. तर तसं नव्हतं. पण आता मार्केट पण खूप मोठं झालंय, इंडस्ट्री खूप मोठी झाली आहे, नो डाऊट. प्रत्येकाचं घर चालतं त्याच्यावरती,
पण थोडेफार माझं तरी असं म्हणणं की जे गरजू आणि जे होतकरू आहेत ज्यांना करण्याची इच्छा आहे तर त्यांना मी सपोर्ट करतो माझ्याप्रमाणे. सिद्धेश सर, एक महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत एक मुंबईमध्ये. त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बऱ्याच म्हणजे बॉडी बिल्डिंगशी संबंधित ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. कोरोनामध्ये सुद्धा बराचसा प्रयत्न म्हणजे एक बॉडी बिल्डिंगसाठी त्यांनी केला होता की जिम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी. मला सांगा सर, बॉडी बिल्डिंग या गेम मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की पैसा हा फार महत्वाचा असतो, खर्च खूप करावा लागतो. तुम्ही पण परिस्थितीमुळे ह्या इंडस्ट्रीमधून लेफ्ट झाली. सध्या तुम्ही काय करताय? सध्या तरी मी आता फ्रीलान्सिंग करतो. अरे वा. माझे क्लायंट्स आहेत त्यांना मी हँडल करतो आणि जे मुलं आहेत ती खरंच ह्या क्षेत्रात येऊन चांगलं नाव करणारी आहेत. मला जेवढं नॉलेज आहे मी स्वतः जे झेललेलं आहे म्हणजे मी स्वतः बॉडी बिल्डिंग जेवढी केली तेवढंच मी नॉलेज सगळ्यांना सांगतो. मी ह्याचं त्याचं ऐकून कोणाचं सांगत नाही. आणि मनीष सर वगैरे आहेत ते आम्हाला अपग्रेड करत असतात की बाबा नवीन हे असं आहे, तसं डाईट करा, हे खा. त्या हिशोबाने मी पण मुलांना तसं गाईड करत असतो. बरोबर. आज खूप सारे बॉडी बिल्डर आहे महाराष्ट्रामध्ये. तुमचा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? माझा फेवरेट बॉडी बिल्डर तर असं बघायला गेलं तर मी महाराष्ट्रामध्ये बोलाल तर सुहास कामकर आहे, मनीष आदिलकर सर तर नो डाऊट ते आपले हेच आहेत. बरोबर. सुहास कामकर, श्याम राठे सर आहेत. मी त्यांना बघितलेलं आहे माझ्याबरोबर, म्हणजे मी त्यांच्याबरोबर खूप ठिकाणी फिरलो पण आहे. श्याम राठे सर आहेत. हे बॉडी बिल्डर मी स्वतः पाहिलेलं आहे त्यांना बॉडी बिल्डिंग करताना. एक मागचा काळ लोटला समजा, मी बोललो ओल्ड स्कूल, त्याच्यानंतर बरेच बदल होत गेले, अपडेट झाले, मशिनरी पण बदल झाले, पण त्यामध्ये नवीन गोष्टी आल्या त्या स्टेरॉइड्स. बरोबर. तुमच्या काळात स्टेरॉइड हा विषय भानगडच नव्हती, कधी ऐकायला पण भेटलं नसेल. पण स्टेरॉइडची कीड कुठेतरी बॉडी बिल्डिंगला लागली असं वाटत नाही तुम्हाला? कारण लोकांना वाटतं स्टेरॉइड घेऊनच बॉडी बनते. नाही, असं काय ना. आता मी जेव्हा बॉडी बिल्डिंग कसं आहे, प्रोफेशनली जर तुम्हाला करायचं झालं तर त्या लेवलला जायला तुम्हाला थोडाफार सपोर्ट घ्यावा लागतो. पण त्यासाठी तुम्हाला डॉक्टर्स वगैरे तुमच्याकडे स्वतःचे पाहिजे, टीम पाहिजे, फॅमिली बॅकग्राऊंड पाहिजे. तुमचे डॉक्टर्स जे असतील त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. मेडिकल सपोर्ट तुम्हाला पाहिजे. दर 3-3 महिन्यांनी तुम्ही रिपोर्ट्स वगैरे काढले पाहिजे. एक नेक्स्ट लेवलला, चांगल्या लेवलला जर तुम्हाला खेळायचं तर त्याला थोडाफार मेडिकल सपोर्ट घ्यावाच लागतो. आणि पण आम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंग सुरुवात केली ना, कमीत कमी 3 ते 4 वर्ष आम्ही फक्त व्यायाम आणि व्यायाम. आणि तुमचा बेस जर स्ट्रॉंग नसेल ना तर या गोष्टीचा काहीच फायदा नाही. कितीतरी मुलं अशी असतात की येतात 2 महिने 3 महिन्यामध्ये बॉडी बनवायची आहे. इझी नाहीये. किती वर्ष घासावी लागते तेव्हा कुठे बॉडी. हळूहळू थोडा थोडा मसल वाढतो. एकदमच जर तुम्ही बोलाल की मला डायरेक्ट आर्नोल्ड बनवायचं आहे तर इझी नाहीये. बरोबर. खूप मेहनत आहे, खूप परिश्रम आहेत, खूप वेळ द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सॅक्रिफाईस कराल तरच तुम्ही या बॉडी बिल्डिंग मध्ये वरती येऊ शकाल. बॉडी बिल्डिंग साठी असं घरातून कधी विरोध झाला नाही का की बाबा तू शिक्षणाकडे लक्ष दे, हे काय घेऊन बसलाय? झालंय ही गोष्ट झाली आहे. पण ते एक बोलतात ना, त्या टायमाला जी रग असते ना ती आपल्याला मग नाही. त्या टायमाला म्हणजे मला शिक्षणाच्या इकडे होती ओढ पण एवढी नाही. पण बॉडी बिल्डिंग म्हणजे त्या टायमाला एवढं होतं की मला काहीतरी करून दाखवायचं आहे. थोडीफार फॅमिली हिस्ट्री, आमचा फॅमिली प्रॉब्लेम वगैरे झाले त्यामुळे कसं मेंटली थोडा डिस्टर्ब झालो मी. त्यामुळे मी बॉडी बिल्डिंग क्विट केली आणि मग मुलांना बोललो की आपण तरी नाही केलं पण आपली जी आपल्याकडे जी मुलं येतील त्यांना आपण गाईड करू. ते हळूहळू सुरुवात केली. मग हळूहळू मुलं यायला लागली. मग महाराष्ट्र श्री पण झालेत. माझे एक स्टुडंट आहे रितेश करून आहे, रितेश जाधव म्हणून आहे, विवेक सर आहेत. त्यांना मोठ्या भावाप्रमाणे आणि मी वागतो त्यांच्यावर आणि ते पण मला मोठ्या भावाप्रमाणेच आहेत. आणि मी माझ्याकडे जो मुलगा आहे तो मी एक फॅमिली प्रमाणेच त्याला समजतो. कारण की बाबा तो आपल्याकडे आलाय, पूर्ण आपल्यावर विश्वास टाकून आपल्याकडे आलाय, तर आपल्याला पण त्या हिशोबाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. सर तुम्ही पण बोलले की मी खूप साऱ्या स्पर्धा खेळलोय. 4-5 वर्ष तुम्ही बॉडी बिल्डिंग केलं, तर कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळल्या तुम्ही आणि कोणते किताब पटकावले? मी मुंबई श्री खेळलेलो आहे. मुंबई श्री, महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया पण खेळलेलो आहे. मिस्टर इंडियाला मला 4था प्लेस लागला. अरे वा. मला मेडल नाही मिळू शकलं फर्स्ट ह्याच्यामध्ये, पण नाव तर झालं.
हा, तर मी त्यावेळेला थोडं सरांना पण बोललो, मी प्रवीण सरांना बोललो. प्रवीण सर बोलले ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण. काय सेकंड अटेम्प्ट केलो. सेकंड अटेम्प्टला पण मी पूर्ण नाही करू शकलो, कारण की मला बॅकग्राऊंड नंतर मला थोडं डिस्टर्बच झालो मी, कारण की फॅमिली इश्यू होता थोडं, त्यामुळे मी नाही करू. थर्ड टाइम मी गेलो आणि ब्रॉन्झ मेडल मला लागला. पण त्यानंतर काय झालं, माझं एज निघून गेलं होतं, वय निघून गेलं, त्यामुळे मी कुठे अप्लाय नाही करू शकतो. इच्छा झाली नाही, इच्छा नाही, आणि तेवढं वय निघून गेल्यामुळे कुठे गव्हर्नमेंटला आपण नाही अप्लाय करू शकत. असं. वडील काय करतात तुमचे? वडील माझे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कामाला होते. ते पण त्या टायमाला रिसेशन आलं 2008ला, 2008ला, त्यामुळे त्यांची कंपनी पण गेली. त्यामुळे लहान भाऊ पण होता, त्याचं शिक्षण होतं, मग पूर्ण माझ्यावरती झालं. तरी पण मी त्याच्यामधून कशी करून बॉडी बिल्डिंग केली. एक तुमच्या बोलण्यातून मला एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो तुम्हाला. बॉडी बिल्डिंग मध्ये मिडल क्लास फॅमिलीतली, गरिबाच्या घरातली मुलं जास्त बघायला भेटतात, श्रीमंताच्या घरातली मुलं काहीतरी बोटावर मोजणे इतके बघायला भेटतात, कारण की त्यांनी ते दिवस पाहिलेले असतात की बॉडी बिल्डिंग हे कसं असतं, पैसे नुसतं पैशाने पण होत नाही, तुमच्यामध्ये रग पाहिजे ती, आणि कसं मनातून पाहिजे, इच्छा पाहिजे की करणं, एक फोकस पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, बॉडी बिल्डिंग करा का क्रिकेट खेळा, तुमचा जर फोकस नसेल ना तर काही फायदा नाही. तुमचं लक्ष असेल इकडे. आजकालची मुलं मी बघतो जिम मध्ये येतात, व्यायाम करतात, व्यायाम करताना रील्स बनवत असतात. आमच्या टायमाला हे सगळं काहीच नव्हतं, की तुम्ही व्यायामशाळेत आलात, तुम्ही फोकस करा त्याच्यावरती. तुमचे फोटो घेणार, दुसऱ्याला सांगणार माझे फोटो घे, माझी व्हिडिओ काढ, हे आमच्या टायमाला नव्हतं. आमचं एक फोकस तर फोकस, आमचा वर्कआउट 1.5 ते 2 तासाचा वर्कआउट असायचा, आणि त्यामध्ये आम्ही मोबाईल तर त्यावेळेला हे असे नव्हतेच, आणि त्यामध्ये पूर्ण फोकस व्यायामामध्येच असायचा. आणि व्यायामामध्ये पण आमचा थोडा डाएट वगैरे असा तो आम्ही घ्यायचो, परत व्यायाम करायचो. म्हणजे आमचा पूर्ण वेळ आमचा बॉडी बिल्डिंग आणि त्या डाएट वरतीच असायचं. आजकाल झोपणं नीट नाहीये माणसाचं, रात्री 2-2 वाजता झोपणं, युट्यूब बघणं, ते व्हिडिओ बघणं. माणसाची झोप पूर्ण नसेल तर काहीच फायदा नाही. आपलं बॉडी बिल्डिंग मध्ये ईट, स्लीप आणि ट्रेन हे 3 जर प्रॉपर तुमचं नसेल ना तर काहीच फायदा नाही. क्रायटेरिया तर तुम्ही जर फॉलो कराल ना, तुम्ही बोला की मला बॉडी बनवायची आहे आणि मी एक करू शकतो, दुसरा नाही करू शकत, तर काही फायदा नाही. त्याच्यामध्ये तुमचा लॉसच आहे. एक तर तुमचा वेळ तुम्ही फुकट घालवताय, तुमचे पैसे फुकट घालवताय, आणि प्लस तुम्ही स्वतःला फसवताय, पहिली गोष्ट. तर माझं तरी असं म्हणणं आहे. सर, पण सध्याची तरुणाई आपण बघतो, जिम ही फक्त मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मी जिम लावलंय, परत जिम मधल्या मुली बघण्यासाठी आजकालची मुले जिम लावतात. तुमचा काळ हा फक्त मेहनतीचा होता, पण आताच्या ह्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या मुलांचं कसं आहे माहितीये काय, पहिली गोष्ट तर ते प्रॉपर एका गोष्टीवर हे केंद्रित नाही करत. त्यांचं म्हणणं काय असतं, मला व्यायाम पण करायचा आहे, मला फिरायला पण जायचंय, मला डाएट पण करायचंय, आणि माझा एक गोल आहे तो पण अचीव्ह करायचा. सगळ्याच गोष्टी एकत्र नाही होत, असं माझं तरी म्हणणं आहे. तर तुम्हाला करायचंय तर तुम्हाला एकाच गोष्टीवरती नियंत्रण ठेवावं लागेल, आणि त्याच्यावरती फोकस करून ते गोल अचीव्ह करावं लागेल. आणि आजकाल मुलं जास्त करून मोबाईल वरतीच आहेत आणि युट्यूब वरती. आमच्या टायमाला असं, आता जुने बॉडी बिल्डर तुम्ही बघा ना, तर कोण तुम्हाला जुनं बॉडी बिल्डर कोण असं दिसणार नाही की बाबा तो मोबाईल वरती आहे, त्यांनी व्हिडिओ बनवले आणि टाकले. आता काळाच्या प्रमाणे थोडं अपग्रेड होणं गरजेचं आहे, कारण की स्पॉन्सर्स मिळतात, त्यामुळे करणं गरजेचं. पण पहिली जे बॉडी बिल्डर ते फुल फोकस असायचे, त्यांचं एकच लक्ष असायचं की ते मला जिंकायचंच आहे. खरी गोष्ट आहे. आम्ही त्याच्यावरती केंद्रित लक्ष असायचं, दुसरं ते इथे तिथे लक्ष घालायचेच नाही. त्यामुळे त्यांचं ते, आणि त्यावेळेला बॉडी बिल्डर पण बघा, एक बॉडी बिल्डर 4-4, 5-5 वर्ष, 10 वर्ष तो टिकलेला होता. तुम्ही बघा, जर मागे जाल तर ते बॉडी बिल्डर होते, कारण की ते त्यांचं फोकस होतं तिकडे. आजकालच्या बॉडी बिल्डरचं कसं आहे, ठीक आहे ते लोक स्पॉन्सर्सच्या याच्या मागे लागतात इथे तिथे, पण त्याच्यामुळे त्यांचं ते नियंत्रण चुकतं, त्यामुळे त्यांचा तो वेळ वाया जातो, फोकस नाही राहत, 2 वर्ष करतात, 3ऱ्या वर्षी गायब असतो. असे प्रॉब्लेम पण खूप आहेत. तुम्ही आता बऱ्याच वर्षांपासून मनीष आडवेकर सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात, त्याच्यानंतर गुरु अजिबात चेंज केला नाही. पण आताची अशी मुलं आहे की मला याच्याकडे रिझल्ट भेटला नाही, ते दुसरीकडे जाणार, दुसरीकडे जाऊन पहिल्याला शिव्या देणार, दुसरीकडून परत तिसरीकडे, असं गोल राऊंड हे चालूच असतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप आहे. आता माझ्याकडे पण किती मुलं अशी होती की त्यांची परिस्थिती नव्हती, आपण बोलतो गरीब, पण मी त्यांना मदत केली, माझ्याकडून मी त्यांना सगळं दिलं,
अजून अशी मुलं आहेत की त्यांनी मला पैसे पण परत नाही दिलेत. अरे, माझा मेसेज पण बघत नाहीत, फोन तर जाऊन दे वेगळीच गोष्ट, बाजून गेले तरी माझ्याकडे बघत नाहीत. असे पण खूप लोक मोठं दुर्दैव आहे. पण माझं असं म्हणणं की ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांना कधीच विसरू नका, माझं तरी म्हणणं आहे. आई वडील तर आपले गुरु असतातच, पण आई वडिलांनंतर जे आपल्याला ज्यांनी कोणी गाईड केलं, ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला, आणि त्याच्याही खोटं बोलू नका. माझं म्हणणं एवढं की तुम्हाला जायचंय तर दुसरीकडे जा, त्याला सांगून जा की बाबा मी दुसरीकडे चाललोय. आता मी सरांकडे व्यायाम करायचो प्रवीण सक्रासानी, पण मी मनीष सरांना सांगून करायचो. असं नाही की मी इकडे अर्ध तिकडे अर्ध, असं नाही. की त्यांची पण अंडरस्टँडिंग, खूप जुने मित्र आहेत ते पण, तर त्यांना मी सांगून करायचो. असं नाही की बाबा अर्ध इकडे अर्ध तिकडे, असं नाही. त्यांना सांगून मी करायचो. म्हणून कितीतरी मुलं आहेत आता माझ्याकडे, अजून मला पैसे पण देणे आहेत. बागून गेले ना, मी एकदा दोनदा विचारतो ना, तर परत नाही. माझ्यात हिंमत आहे, मी त्यांच्याकडून काढून घ्यायची पण हिंमत आहे, कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी काम करतो. पण आपलं म्हणणं का असं, ठीक आहे जाऊ दे, कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते, असं समजायचं की गोष्टीतून गेलोय. त्या हिशोबाने आपण बोलतो जाऊ दे करून. आणि आम्हाला डॉक्टर ऋषी शेरेकर सर पण खूप सपोर्ट करतात. ते पण मेडिसिनचं अमेरिकाचे इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये पण ते पण आम्हाला गाईड करत असतात वेळोवेळी. तर त्यांचं पण आम्हाला खूप मार्गदर्शन असतं याच्यामध्ये. सर, अशी काही तुमची मित्रमंडळी भेटली असतील ना की अरे तू तेव्हा मस्त बॉडी बिडी होती, आता तुझं शरीर खूप बल दिसतो, पोट वाढले, तर जेव्हा हे वाक्य तुमच्या कानावर पडतात तेव्हा कधी असं मनातून त्रास होत नाही का तुम्हाला? होतं, मान्य आहे. पण आता कसं आहे माहितीये का, माझं शेड्यूल एवढा, मी सकाळी लवकर उठून मला ट्रेनिंगला जायचं होतं असं, तर मी सकाळी उठून जातो. फॅमिलीमध्ये पण आता ऍक्च्युली कसं सगळा प्रॉब्लेम फॅमिली इश्यू होता तुम्हाला बोललो, त्यामुळे म्हणजे माझं मॅरेज पण थोडं लेट झालं. आता मला एक मुलगा आहे, माझी वाईफ आहे, त्यांचा पण मला सपोर्ट असतो, त्यांचा चांगला सपोर्ट असतो. पण त्यामुळे कसं खूप लेट सगळं झाल्यामुळे मला स्वतःला वेळ देणं खूप कठीण होतं. आणि पहिला मी कसं होतं, मी एक ठिकाणी जॉबला पण होतो, तर तो जॉब मी क्विट केला, डायमंड मध्ये जॉबला होतो. आता मी स्वतः फुल टाइम फ्रीलान्सिंग करतो आणि त्याच्यावरती माझं सगळं उदरनिर्वाह आहे. बरोबर. जेव्हा तुमच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही स्पर्धांची तयारी करायची, बरोबर, आता कसं आहे, लिहून देता ट्रेनर की ह्या टायमाला हे खा बाळा, डिनरला हे घे, लंचला हे घे, जिमच्या अगोदर जिमच्या नंतर काय खायचं. तुमच्या काळात असं काही प्रकार होता का? नाही, आमच्या टायमाला आम्ही स्वतः तिकडे असायचो, व्यायामशाळेत असायचो आणि व्यायाम करून घ्यायचो. आता कसं ते शेड्यूल पाठवा, हे पाठवा, ते पाठवा. सरांना जाऊन भेटायचो आणि मग ते आम्हाला सर सांगणार, मग सर आम्हाला सांगायचे हे करा, असं खा, हे खा, ते का, असं नाही. आता हे सगळं मोबाईल वरती पाठवा आणि सायंटिफिकली समजून घेणं पण मोठी गोष्ट आहे. हे तुम्ही शेड्यूल पाठवा, ठीक आहे. आता काय मोबाईल आला, त्याला मला मोबाईल वगैरे नव्हतं, बरोबर. पण माझं तरी असं म्हणणं आहे की जो तुम्हाला गाईड करतो त्यांनी तुम्हाला समजावून पण सांगितलं पाहिजे. नाहीतर किती जण असे आहेत की नुसते पैसे घेतात, शेड्यूल पाठवतात, नंतर फोन पण उचलत नाहीत मुलांचे. कितीतरी मुलं अशी माझ्याकडे आली पण आहेत की सर, मोठा मोठा प्रेप कोच कडे मी गेलो, त्यांनी माझे पैसे घेतले, त्यांनी मला शेड्यूल पाठवला, त्यानंतर मी त्यांना काही मला विचारायचे होते प्रश्न, ते माझा फोन पण उचलत नाही. ते सांगतात की या टायमाला फोन करायचा, एवढ्या टायमाला बोलायचं, एवढ्या टायमात बोलून फोन ठेवून द्यायचा. म्हणजे तुम्ही जर पैसे घेता समोरच्याकडे तर त्याला तेवढं प्रॉपर गाईड पण करा ना. आणि जास्ती तुम्ही पैसे कमवायचे करत असाल तर ठीक आहे, पैसे कमवायचं तुमचं हक्क आहे, पण समोरच्याला तेवढा वेळ पण द्या. तर तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेता तर तेवढा वेळ पण त्याच्यासाठी तुम्ही काढला पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुमच्या सक्सेसचा मंत्र काय? तुम्ही आता या लेवल पण पोहोचलाय, एक चांगले प्रेप कोच तुम्ही स्वतः बनलात. बॉडी बिल्डिंग तरी मी प्रॉपर नाही करू शकलो, पण कोचिंग करतो हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कोचिंग म्हणजे मी माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढं मी आपल्या जे येणाऱ्या मुलांना मी सांगतो. तर हे एक, आणि कन्सिस्टन्सी इज अ की, हे मला माझ्या एका मित्राने सांगितलेलं. तर ती कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहिली पाहिजे तर तुम्ही गोल तुमचा अचीव्ह करू शकता. हे असं तरी माझं म्हणणं आहे. तुम्ही कंटिन्यू त्याच्यावरती फोकस करत राहाल. काय जण 1 वर्ष करतात, दुसऱ्या वर्षी नाही करत, ठीक आहे, प्रत्येकाची परिस्थितीप्रमाणे असतात, पण व्यायाम तरी सोडू नये, माझं असं तरी म्हणणं आहे. आणि जर डाएट वरती तुम्ही जर फोकस करू नाही शकला तर कमीत कमी दिवसातून 2 ते 3 मील प्रोटीनचे घेतलं ना, खूप तेवढं तरी खूप आहे, सफिशियंटली. म्हणजे तुमची बॉडी तरी तेवढं प्रॉपर थोडीफार मेंटेन राहील. अनेक मुलं आता ह्या क्षेत्रामध्ये येत आहे, तर ह्या मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण फार तुम्ही जुने बॉडी बिल्डर आहात या उद्देशाने. बरं, मी तर एवढंच सांगेन की तुमचा जो गुरु निवडाल तो व्यवस्थित निवडा.
त्याला नॉलेज असलं पाहिजे, त्यांनी स्वतः बॉडी बिल्डिंग केलेली असली पाहिजे. बरोबर. पुस्तकी नॉलेज तर सगळेच देतात नो डाऊट, पण त्यांनी बॉडी बिल्डिंग केलेली पाहिजे आणि त्यांनी पण तुम्हाला एक फॅमिली मेंबर समजून तुम्हाला गाईड केलं पाहिजे. बरोबर. नाही तर तो अजून दुसरीकडे घेतोय, दुसरीकडून मग ते देतं, तसं नाही. त्याला पण थोडंफार नॉलेज पाहिजे त्यामध्ये. कारण की कसं आहे, आजकाल ऑनलाईन सगळं चक्कर आलं, त्यामुळे मुलं आहेत आणि फसतात. पैसे देऊन कितीतरी मुलं मला येऊन सांगतात की सर मी ह्याला पैसे पाठवले, त्याला पैसे पाठवले, पण मला शेड्यूल आलाच नाही. तर असे जण पण खूप आहेत. त्यामुळे त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. चांगला गुरु निवडा, चांगलं डाईट घ्या, चांगलं वर्कआउट करा आणि स्वतः त्या ज्या मी असं नाही सांगत बॉडी बिल्डिंग कुठल्याही क्षेत्रामध्ये जाल तर त्यामध्ये फुल फोकस करा आणि त्यामध्ये तुम्ही सक्सेस. बरोबर. धन्यवाद सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून तुमची संपूर्ण स्टोरी सांगितली. कारण तुम्ही फार जुने बॉडी बिल्डर आहे आणि तुमचा काळ आणि आताचा काळ हा खूप बदललेला आहे. तर सिद्धेश सरांची ही स्टोरी आणि एक बॉडी बिल्डिंगचं नॉलेज तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा. आणि हो, अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण अशा लोकांच्या ह्या मुलाखती आणि त्यांचे अनुभव ऐकायला मिळणं हे प्रत्येकाचं भाग्य नसतं, पण माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन नॉलेज हे तुमच्यापर्यंत प्राप्त होईल यात ते मात्र शंका नाही. तोपर्यंत बी फिट, स्टे.